हाय हाय हाय, क्या बात है, क्या बात है. आज केकेचा वाढदिवस तर केके उत्साहात. क्या बात है, क्या बात आहे. तुला लक्षात आहे यार. बॉस सवाल आहे का? हा, केकेचा वाढदिवस आपण विसरू काय? हा, हॅपी बर्थडे केक. केके पण कैवल्याचा बर्थडे तर मागच्या वीक मध्ये झाला. नाही, तुला ना फूल बनवण्यासाठी कैवल्य सुजय काहीतरी नवीन प्लॅन करत असणार आहे. नाही, तू अजिबात फसायचं नाही. हे तुला सांगतील की कैवल्याचा बर्थडे आणि मग तुझ्याकडून पैसे घेतील, गिफ्ट पण घेतील, है ना? आधीच कडकी चालू आहे, मार कडकी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे केके. सलाम सलाम. क्या बात आहे यार. काय गाणी दिली आहेत रे आपल्याला किशोरदांनी. कातील रे कातील. म्हणजे तू आयुष्यातला कुठलाही प्रसंग बघ, कुठलाही टप्पा बघ, त्याला किशोरदांच्या गाण्याची सोबत कंपल्सरी असते. ॲब्सोल्युटली, आय कम्प्लिटली अग्री विथ यू. नाही, आणि मला काय वाटतं ना, फक्त बॉलिवूडच नाही, एका पिढीचं सगळं जगणं इन्फ्लुएन्स केलं ना त्यांनी, रादर बदललं. आणि मला ग्रेट काय वाटतं माहिती का गोष्ट, वर्सेटॅलिटी रे. काय लेवलची रेंज होती त्या माणसाकडे. ग्रेट ऍक्टर, ग्रेट सिंगर. पण गाणी एका पद्धतीची नाही. मग गाण्यांमध्ये ठहरावे, मस्ती पण आहे, फिलॉसॉफी आहे आणि मुक्तपणा पण आहे. क्रेझी क्रेझी क्रेझी. बस आपलं ठरलेलं आहे. मी केके झोन घेतोय. म्हणजे आज पूर्ण संध्याकाळभर मी फक्त केकेंची गाणी गाणार आहे. क्या बात है. तो जी हाँ भाई और बहनों, आज हम मनाएंगे हमारे लाडले किशोर दा यानी किशोर कुमार की सालगिरह. जी बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. तो आज की शाम किशोर दा के नाम 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 नाम. किंजलला किशोरदा फार आवडतात, त्यामुळे मी काय विचार केला, असं किंजलसाठी मी एखादं किशोरदांचं गाणं म्हणेन. म्हणजे मला ना किंजलला त्या गाण्यात असं बसवायचंय, तिला शोभेल असं गाणं पाहिजे. तर मी कैवल्य किंवा सुजयला विचारलं असतं, पण त्यांनी माझी शाळा घेतली असती ना, म्हणून मी माझ्या बेस्टेस्ट फ्रेंड कडे आलोय. मी सांगते तुला गाणं सांगते. हे बघा, लक्षात घे. म्हणजे मी असं किंजल समोर जाईन आणि म्हणेन, किंजल घुंघरू की तरह बजता ही रहा हूं मैं. का कानाखाली का मारलीस? नाही ग, नाही, असं वेगळं काहीतरी विचार कर ना. असं म्हणजे बघा, असं म्हणजे किंजल शोभी आहे बघा. आणि मी गेलो, ए किंजल दे प्यार दे प्यार दे प्यार दे दे ओ किंजल प्यार दे. नाही, हे फारच डायरेक्ट होईल. इतकं डायरेक्ट नको, काहीतरी वेगळं असं काहीतरी. म्हणजे मी समोर गेलो, बोललो असं, किंजल आके सीधी लगे दिल पे जैसे कटरिया, ओ सावरिया हो जाने सारी नगरिया. आके सीधी लगे दिल पे जैसे कटरिया, ओ सावरिया आके जलिया, ओ सावरिया आके जलिया, ओ सावरिया किंजलचा आवाज, ओ किंजलिया. काय काय मुद्दाम केलंस ना मीनल असं? अगं किंजलचा एवढा गोड आवाज आहे, तू असं का बोललीस यार? विकृत आहे तू, विकृत. काहीतरी चांगलं सुचव ना प्लीज. एवढं काय टेन्शन घेतो तू? आज केकेंचा वाढदिवस आहे, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे कैवल्य आणि सुजय त्यांची गाणी म्हणत बसलेत हॉलमध्ये. तुला एखादं तरी गाणं नक्की सापडेल. एन्जॉय. काय मीनल आशू पण आहेत त्यांच्यासोबत? नाही, मी यावेळेस अजिबात फसणार नाही. नाही म्हणजे नाही. हे मेरी उम्र के नौजवानों, दिला लगाना ओ दीवानो, मैंने प्यार करके चैन खोया नींद खोई. अरे झूठ तो कहते नहीं है लोग कोई. प्यार से बढ़कर नहीं है रो कोई. चलता नहीं है दिल दे के यारो इस दिल पे जोर कोई. चलता नहीं है दिल दे के यारो इस दिल पे जोर कोई. काय चाललंय?
इस रोग का नहीं है इलाज दुनिया में और कोई, तो गाओ ओ शांति ओ शांति शांति ओम शांति ओम शांति शांति ओम शांति अरे बस अरे हाफ तिकीट सिनेमातलं त्यांचं ते गाणं आजही मनात रुंजे घालतं. कुठलं गाणं? आ रहे थे स्कूल से रस्ते में हमने देखा एक खेल सस्ते में, चील चील चिल्ला के कजरी सुनाए, झूम झूम कौवा भी ढोलक बजाए. अरे वाह वाह वाह, अरे वाह वाह वाह, अरे वाह अरे वाह वाह, अरे वाह 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 वाह. काय वाटतंय आपल्याला रेश्मा? खूपच वेड्यासारखं वागतोय का आम्ही आज? नाही रे, असं कसं म्हणेन मी. हो हो, खूप वेळासारखे वागताय. अच्छा. पण खूप नॉर्मलही वाटतंय. असंच असतं रोज. एक गंमत सांगू का? बर, ओके. आमच्या कॉलेज गॅदरिंग मध्ये ना एकदा एका मुलाने माझ्यासाठी असं गाणं गायलं होतं किशोर कुमारचं. ते म्हणजे आधी आवडायचंच मला किशोर कुमार, पण तेव्हापासून मी अगदी जबरदस्त फॅन झालो. अरे वा वा वा, अरे वा वा वा, अरे वा वा वा, अरे वा 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 वा. अरे मुन्ना, तो सुनाओ हमें भी वो गाना जो उस लड़के ने तुम्हारे लिए गाया था. मी अरे नाही नाही, मी ऐकते फक्त, गात वगैरे नाही. अरे यार गाना यार. गाना रेश्मा, कमॉन कमॉन. हा, आम्ही जॉईन करतो ना तुला. गा. तुम्ही गा ना माझ्या बरोबर. नाही, कुठलं 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 कुठलं? पल पल दिल के पास. इथे 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 लागलं लागलं लागलं. कमॉन 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 कमॉन. सुरू कर रेश्मा, सुरू कर सुरू कर. पल पल दिल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा. दिल ऐसा किसी ने मेरा तोड़ा, बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा. कैवल्य, सुजय, काय आज सेलिब्रेशन सगळे गातायत. आज केकेनचा बर्थडे आहे ना. रिअली? हॅपी बर्थडे. केके म्हणजे हा केके नाही, ते केके. किशोर कुमार. हो. बाबांना फोनवर बोलायचं होतं तुझ्याशी. हो, पण तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर मी नंतर येतो. ओके, बाय बाय. नाही, कळलंय तुमचा प्रॉब्लेम कळलाय, पण काय इकडे तुम्हाला डिस्टर्ब होणार आज फार, कारण हा अख्खा हॉल पार्टीने बुक केलेला ऑर्केस्ट्रासाठी. गाणी काही थांबणार नाहीयेत. पण जी हाँ, आज यहाँ गाने बजाने का प्रोग्राम है. बिलकुल बिलकुल बिलकुल. त्यामुळे परंपरेनुसार तुम्ही किचन मध्ये जाऊन बोलू शकता. ओके. तुम्ही व्हा पुढे, मी फोन घेऊन येते. हम बेवफा हरगिज न थे, पर हम वफा कर न सके. हमको मिली
उसकी सजा हम जो खता कर ना सके. तुम्ही व्हा पुढे किचन मध्ये, मी फोन घेऊन आले. जिंगालाला जिंगालाला हुर हुर, जिंगालाला जिंगालाला हुर हुर. तू काय करतोय ते? अहो तुम्ही तुमच्याच घरात लपून राहता. तिकडे बाहेर ते लोक सेलिब्रेट करतायत केकेचा बर्थडे म्हणून मला आतमध्ये पाठवलं. खरंच बोलतोय मी. ओ माय गॉड, म्हणजे हा पण आहे त्यांच्यासोबत. आना आना नाही, आना फसायचं ना. नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. एक्सक्यूज. अहो लपताय काय, ओरडताय काय, काय चाललंय काय, काय झालं? काय नाही. अगं वेडी. लावू बाबांना फोन. हा हा. मी ना कॉलेजमध्ये असताना महिन्यातून एकदा प्लॅन करून लॉंग ड्राईव्हवर निघून जायचो. तेव्हा आई विचारायची, कैवल्य कुठे चाललायस, किती वाजता येणार आहेस, सोबत कोण मित्र आहेत. मी म्हणायचो, आई कुठे चाललोय मला माहिती नाही, किती वाजता परत येणार आहे तेही मला माहिती नाही. मला एकच गोष्ट माहिती आहे की माझ्यासोबत किशोर कुमार आहेत. क्या बात, क्या बात. अरे नालाय का काय आलं? काय आयुष्य आहे का काय इतकं भारी. बघ ना, म्हणजे विचार कर, अशी रात्रीची वेळ, लांब सडक रस्ता, 80-90चं स्पीड, एका हातात कॉफी, कानात किशोर कुमारांचं गाणं. अजून काय पाहिजे यार. जिंदगी एक सफर है सुहाना, क्या बात है. यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे ओढले ओढले ओ, ओढले ओढले ओ, ओढले ओढले ओ, ओढले ओढले ओ. वाह वाह वाह. काय वा. नाही नाही, क्या बात आहे. काय सेलिब्रेशन चाललंय बघा. हो हो झालं ना. चला गो गो. काय आहे ना, दिसत नाही का मध्ये मध्ये येते मगापासून. एक तर सुचत नाही काही मला. तू कशाला मध्ये उभा इथे? मध्ये कुठे उभा आहे, मी चाललो होतो ना. बोलो का जास्तीचा असू. एक मिनिट आहे ना, एकतर सकाळपासून तुझं बेडरूम ते किचन, किचन ते बेडरूम, काय चाललंय? हा इकडे इकडे. नाही नको, काम आहे मला. एक्सक्यूज मी, तुमची काही हरकत नसेल तर मी तुम्हाला जॉईन करू का? नाही, कारण किशोर कुमार माझाही वीक पॉइंट आहे. आपल्याला क्रिकेट खेळताना बघून शेजारच्या कॉलनीतला पोरगा येतो आणि म्हणतो, प्लीज मला पण घ्या ना तुमच्यात. हा मी एक ओव्हर टाकू. तसं झालंय याचं. दे रे, ते एखादी बेबी ओव्हर दे त्याला. चल टाक एक बॉल, म्हणजे एक गाणं गाऊन दाखव. चल किशोरदांचं. ऑफकोर्स. दूर रहती है तू मेरे पास आती नहीं, होठों पे तेरे कभी प्यास आती नहीं, ऐसा लगे जैसे कि तू हंस के जहर कोई पिए जाए, शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. दॅट वॉज काइंड ऑफ कूल, वॉजंट इट वॉज, इट वॉज. फॅन आहेस किशोरदांचा तू पण आमच्यासारखा? पाठ आहे गाणं बस. थँक्यू. फॅन म्हणजे एक डाय हार्ट फॅन आहे त्यांचा. म्हणजे ऑफिसच्या प्रत्येक पार्टीत आता अशी काही गाणी ठेवलेली आहेत माझ्याकडे किशोरदांची. एस्पेशली ते या ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल, ड्रीम गर्ल, किसी झील का कवल, ड्रीम गर्ल. परत म्हणा भाऊजी, परत म्हणा.
ड्रीम गर्ल, किसी शायर की गजल, किंजल, किसी झील का कवल. किंजल. वाह 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 भाऊजी वाह. हा टॅलेंट आहे, लपलेलं टॅलेंट आहे तुमच्यात. काय गाणं सुचवलंय राव, काय गाणं सुचवलंय. यू आर द माइन किंजल. परत एकच लाईन, एकदा परत. ड्रीम गर्ल, हा किसी शायर की गजल, किंजल. वाह वाह वाह. आता जाऊन रेकॉर्ड करतो. वाह 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 वाह. अरे यार, का सारखी धडकते तू. जाऊ दे, माझा मूड. बाजू बाबू समझो इशारे, हॉर्न पुकारे, राम पम पम यहाँ चलती को गाड़ी, कहते हैं प्यारे राम पम पम. वा 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 वा, क्या बात आहे. खरं सांगू का, आजचा दिवस माझ्यासाठी खूप लकी आहे. ऑब्विसली यार, आजचा दिवस भारीच आहे. आज केकेनचा बर्थडे आहे. हा ते तर आहेच, पण आणखीन एक गोष्ट आहे. प्रमोशन वगैरे मिळालं का? छे तसलं काही नाहीये. ऍक्च्युली काय झालं, निशा जेव्हा तिचं ठरलेलं लग्न म्हणून माझ्या घरी आली होती ना, त्यानंतर तिचे आई वडील तिच्याशी बोलायलाच तयार नाही. पण आज सकाळीच त्यांचा फोन आला होता. आय होप की त्यांचा आमच्यावरचा राग आता कमी झाला असेल. कदाचित काही दिवसात ते आमचं रिलेशनही एक्सेप्ट करतील. आता सगळं ना रेशमाच्या हातात आहे. एकदा का ती होम I'm sorry. Really sorry रेश्मा. मला हे सगळं नव्हतं बोलायचं. खरंच नव्हतं बोलायचं, पण आय डोंट नो, एक्साइटमेंट मध्ये ते निघून गेलं माझ्या तोंडातून. मी येतो. खरंच या आता तुम्ही. बाय. सडनली एवढा सायलेंट सन्नाटा का केलाय? हा? हो, मला गिल्ट द्यायचा ना तुम्हाला, कैवल्याचा बर्थडे विसरले म्हणून. फसणार नाहीये पण मी, कळलं ना? यावेळेस नाही फसणार मी. पण मी फसले. काय रेश्मा, तू पण? अरे मागच्या वीक मध्ये झालं ना कैवल्याचा बर्थडे, मग परत कसा येणार आहे? काय संबंध आहे ना कैवल्याच्या बर्थडेचा? आम्ही केकेनचा बर्थडे सेलिब्रेट करतोय, किशोर कुमारांचा. काय? हो हो, द ग्रेट किशोर दा, के किशोर कुमार. किशोर दा यार, त्यांनी आयुष्याचा एक नवा अर्थ आपल्याला सांगितला यार. सिच्युएशन कुठली असो, त्याच्याकडे कसं बघायचं यासाठी इतकं रिच म्युझिक दिलं. रेश्मा, अरे ठीक आहे, नाराज नाहीये मी, स्वीकारले. आणि तसंही तुमच्यासारखे मित्र असताना नाराज कशी होईल? जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. हम तो सात रंग है, ये जहां रंगी बनाएंगे. जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे.
हम तो सात रंग है, ये जहां रंगी बनाएंगे